श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. रक्षाबंधन अतिशय महत्त्वाचा सण. बहीण आणि भावाची नाती म्हटलं तर या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊसुद्धा बहिणीचं रक्षण करेल असं तिला वचन देत असतो. खरं तर सण दुरवलेली नाती जवळ आणायचा आणि जवळ असलेली नाती अतिशय घट्ट करण्याचा हा सण आहे. यंदा 28 ऑगस्ट 2026ला रक्षाबंधन आलेली आहे. आता नारळी पौर्णिमा बघायला गेलं तर 2 दिवस येत आहे. रक्षाबंधनचा शुभमुहूर्त काय आहे, भद्राकाळ आहे का नाही आणि मेन म्हणजे राहू काळ पाळायचा आहे तर ते आपण बघणार आहोत. तर सगळ्यात आधी तर भद्रा नक्षत्र नाही आहे 2026ला. 27 तारखेला म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या काळात भद्रा नक्षत्र आलेलं आहे. 28ला भद्रा नाही आहे. म्हणजेच काय की मनातली भीती आहे बायकांची की मी भद्रा आहे मग राखी बांधायची का वगैरे, असं काही नाही आहे. रावणाचे कर्मच वाईट होते म्हणून त्याच्यासोबत ते वाईट घडलं. बऱ्याच घरामध्ये मुहूर्त नक्षत्र वगैरे काही पाळलं जात नाही, पण राहू काळ पाळा. कारण राहू काळात ना कुठलेही शुभ कार्य केले जात नाही. आपण देवधार्मिक कार्य करतो. राहू काळात दुर्गा सप्तशतीसारखी ग्रंथाचं आपण पारायण करत असतो, पण राहू काळात आपल्याला काही नियम आहेत की आपण शुभ कार्य करायचे नाही असं सांगितलं आहे. मग आता राहू काळात रक्षाबंधन हे सुद्धा शुभ कार्य मानलं गेलं आहे म्हणून ते करायचं नाही आहे. आता तुम्हाला शुभमुहूर्त मी सांगते की काय काय आहे. तर बघा, आता ताई 27 तारखेला राखी बांधू का, तुमची इच्छा असेल तर तुम्ही बांधू शकता, पण 27 तारखेला भद्रा आलेला आहे आणि हिंदू धर्मामध्ये आपण जे काही उदयतिथी आहे ती धरली जाते. 27 तारखेला सकाळी 9:09 पौर्णिमा सुरू होते आणि 28 तारखेला 9:49 संपते. थोडक्यात काय की उदयतिथीने म्हणजेच 28 तारखेची बघितलेली आहे. बाकी तुमची इच्छा, कारण प्रत्येकजण प्रत्येक एखादं कार्य पाळतं असं नाही. आता मी तुम्हाला सांगते की कुठले शुभमुहूर्त आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. तर बघा, 28 तारखेला सकाळी 5:57 ते 9:48 शुभमुहूर्त आहे आणि दुपारी 12:14 ते 1:05 शुभमुहूर्त आहे. आता तुम्हाला सांगते की फक्त राहू काळ तुम्ही पाळा. राहू काळ काय आहे तर शुक्रवारीच राहू काळ हा 10:30 ते 12 वाजेपर्यंत आहे. म्हणजेच सकाळी 10:30 वाजल्यापासून ते फक्त 12 वाजेपर्यंत हा राहू काळ आहे. मी तुम्हाला सांगेल की राहू काळात कुठलेही शुभ कार्य करायचे नाहीत अशी मान्यता आहे. तुमच्या घरात जर पाळत नसेल तर बिंदास तुम्ही दिवसभरात कधीही राखी बांधू शकता आणि तुम्हाला जर कुठलाही शुभमुहूर्त पाळायचा नाही आहे तर फक्त राहू काळ जर तुम्हाला पाळायचा असेल तर फक्त मग 10:30 ते 12 वाजेपर्यंत तुम्हाला राखी बांधायची नाही आहे. मग बाकी तुम्ही 12 वाजल्यापासून जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे मी तुम्हाला की 12:15 ते मग 1:05 म्हणजेच 1 ते 1:30च्या दरम्यानपर्यंत मग मुहूर्त. पण तुमची इच्छा आहे की आपले कर्म चांगले आहेत, कारण आपण खूप चांगल्या सद्भावनांनी आपल्या भावाला राखी आणणार आहोत, म्हणून आपल्याकडून जी सकारात्मकता ऊर्जा आहे ती भावापर्यंत जाणारच आहे. म्हणून सांगते की तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते पाळावं, नाही तर मग फक्त राहू काळ पाळावा. ताट आपण तयार करत असतो तर ते कसं करायचं, त्या ताटामध्ये काय वस्तू असणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे. मग तुम्ही तांब्याचं घ्या, पितळी घ्या, चांदीचं घ्या किंवा अगदी तुम्ही स्टीलचं जरी घेतलं तरी हरकत नाही. तर एक दिवा घ्यायचा आहे, 2 वात मिळून एक वात बनवायची आहे आणि तेल घ्यायचं आहे. मग तेल तुम्ही कुठलंही घरातलं किंवा तिळीचं तेल घेऊ शकता, जे तुमच्या घरात उपलब्ध आहे तर ते तुम्हाला तेल घ्यायचं आहे. आता कुंकू तुम्हाला घ्यायचं आहे. तर जेव्हा आपण एखाद्या पुरुषाचं ऑक्शन करत असतो तर तेव्हा आपण कुंकवाचा वापर करतो. जेव्हा आपण एखाद्या स्त्रीचं ऑक्शन करत असतो तर तेव्हा आपण हळद आणि कुंकू दोन्हीचा पण वापर करायचा. जर तुम्ही तुमच्या बहिणीचं ऑक्शन करणार असाल तर तुम्हाला हळद आणि कुंकू दोन्ही पण घ्यायचं आहे. जर तुम्ही फक्त भावाचं करणार असाल तर फक्त कुंकू घ्यावा. आता नंतर येतं ते सुपारी आणि जे काही सोन्याची वस्तू आहे. तर सुपारी का, तर बघा सुपारी खूप टणक असते तर आणि आपल्या भावाचं पण आयुष्य हे सुपारीसारखं टणक व्हावं म्हणून आपण सुपारीचा वापर करतो. त्याच्याबरोबर सोन्याची कुठली पण वस्तू. आता सोन्याच्या वस्तूचाच का वापर करतो, चांदीचा का नाही, तर बघा आपल्याला पण आपल्या भावाचं आयुष्य हे सोन्यासारखं व्हावं म्हणून सुपारीचा वापर केला जातो. त्याच्याबरोबर राखी. तर राखी बघा, इथे मी देवराखी घेतलेली आहे. त्याच्याबरोबर जी काही कलावकी आहे ना तर ती घेतली आहे. राखी निवडताना पण ना व्यवस्थित राखी घ्याव्या, कारण ज्या काही कलावा आहे ना तर तिचीच राखी बांधायची असते. पण आजकाल ना खूप जास्त रंगीबेरंगी चित्रविचित्र राख्या आलेल्या असतात आणि लहान मुलांना पण वेगवेगळ्या भिन्न भिन्न प्रकारच्या राख्या
घेत असतात, पण त्याचं संरक्षण होईल या पद्धतीने तुम्हाला राखी निवडायची आहे, कारण ते एक प्रकारचं रक्षासूत्र असतं. आता तुम्ही गोडाचं कुठलेही पदार्थ घेऊ शकता, अगदी तुम्ही साखर जरी घेतली किंवा कुठलीही बर्फी जरी ठेवली तरी हरकत नाही. तर आता बघा, मधोमध अक्षदा घ्यायच्या आहे, ज्याला आपण तांदूळ म्हणतो. तर अक्षदा का घ्यायच्या, तर बघा, अक्षदा हे परिपूर्ण आहे आणि हे सर्व गुणांयुक्त आहे, म्हणून आपल्याला तांदळाचा वापर करायचा आहे. आणि आपण देवावर अक्षदा अर्पण करत असतो तर तेव्हा पांढऱ्या अक्षदा अर्पण करत असतो. आणि जेव्हा औक्षण करत असतो, मग ते वाढदिवस निमित्त असो किंवा कुठलेही शुभ कार्यानिमित्त असो, मग ते जे काही तुम्ही तांदूळ घेणार आहात, मग ते तुम्ही लाल रंगाचे घ्या किंवा पिवळ्या रंगाचे घ्या. आपण जेव्हा लग्न कार्यामध्ये आपण नवरा नवरीच्या अंगावर ज्या काही अक्षदा टाकत असतो, तर त्या बघा रंगीबेरंगी असतात, मग ते पांढऱ्या नसावेत. या पद्धतीने तुम्हाला ताट तयार करायचा. अक्षदा ह्या मधोमध घ्याव्या आणि त्याच्यासमोरच आपल्याला दिवा घ्यायचा आहे, कारण अक्षदा हे सर्व गुण संपन्न मानलं गेलं आहे. आणि भावाचं औक्षण करताना आपल्याला पाट घ्यायचा आहे आणि पाटावर भावाला बसवायचं आहे आणि आपल्याला त्याच्या अवतीभोवती रांगोळी काढावी. आणि जर तुमची बहीण असेल तर नक्कीच बहिणीचं औक्षण करण्यासाठी तुम्हाला हळद आणि कुंकवाचा वापर तुम्हाला करायचा आहे. जेव्हा तुम्ही कुंकाची निवडता, म्हणजे कुंकुमार्चन करण्यासाठी असतं किंवा औक्षण करण्यासाठी असतं, तर हळदीचाच कुंकवाचा निवड किंवा जे काही बघा देवाचं कुंकू मिळतं त्याचेच निवडणं. नेहमी केमिकलयुक्त कुंकवाचा वापर करणं टाळावं, की जेणेकरून कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. सुरुवातीला बघा एका पाटावर आपल्याला भावाला बसवावं. लक्षात घ्या की औक्षण करणारा व्यक्ती किंवा औक्षण करून घेणारा व्यक्ती हा पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे या दोन्ही दिशेला असावा. म्हणजेच औक्षण घेणारा म्हणजेच आता आपला भाऊ असेल समजा, तर त्याचं जर तोंड हे पूर्वेकडे असेल तर माझं पश्चिमेकडे येईल आणि या दोन्ही दिशेलाच आपलं औक्षण करायचं आहे आणि पाठ घ्यायचा आहे. जर आपला भाऊ असेल तर त्याच्या डोक्यावर बघा रुमाल घ्यावा आणि टोपी असावी, आवर्जून असावी. हे एक तुम्हाला बघा पहिला नियम असतो. आणि अगदी मुलगी जरी असेल तरी किंवा बहीण जरी असेल तर तिने सुद्धा डोक्यावर आपल्या ओढणी घ्यावी, पदर घ्यावा आणि सुरुवातीला कुंकू लावावं. कुंकू लावल्यावर आपण ज्या काही अक्षता घेतल्या आहेत तर त्याच्या कपाळी लावाव्या आणि थोडंसं बघा त्याच्या डोक्यावर पण टाकाव्या. जी काही सुपारी आहे आणि सोन्याची वस्तू आहे तर 3 वेळा आपल्याला ओवळायची असते आणि ते ताटाला बघा स्पर्श करायचे असते आणि 3 वेळा तुम्हाला करायचं असतं. त्याच्याबरोबर साखर त्याला द्यायची आहे आणि जे काही ताट आहे ना तर ते कृपया खाली ठेवायचं नाही आहे. भावाचं संपूर्ण औक्षण होईपर्यंत हे ताट तुम्हाला खाली ठेवायचं नाही. आता एका भावाला 4 बहिणी जरी असल्या तरी सुद्धा कोणीतरी ती ताट आवर्जून आपल्या हातात घ्यावं आणि मग तिने राखी बांधावी. आता संपूर्ण राखी बांधेपर्यंत मनात एकच असतं की तुम्ही ज्या काही सकारात्मक गोष्टी आपल्या भावासाठी औक्षण करण्याच्या दरम्यान सोडणार आहे याचा अर्थ ज्या गोष्टी तुम्ही विचार करून सोडून देता आपण, की माझ्या भावाचं कल्याण होऊन दे, त्याला सुख समृद्धी, त्याच्या संसारात सगळं अडचणी दूर होणार आहे, दूर होतीलच, हीच भावना मनात ठेवायची आहे. माझा भाव सुखरूप राहावा, त्याला दीर्घायुष्य मिळावं ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि हे सगळं औक्षण करताना हे औक्षण केल्यावर ताट आपल्याला खाली ठेवायचं नाही आहे. आणि भाव असेल तर मग तो लहान भाव असेल तरी त्याने आवर्जून आपल्या बहिणीच्या पाया पडावं. घरातले जे काही वडीलधारे व्यक्ती आहेत तर त्यांच्याही जरूर पाया पडावं. ज्याचं औक्षण करून घेतलं आहे त्यांनी आवर्जून बहिणीच्या पाया पडावं. आता तुम्ही म्हणाल की ताई मग भाऊ मोठा आहे, मोठ्या भावाने बहिणीच्या पाया पडावं का? तर बघा ती मुलगी आपल्या घरातली लक्ष्मी असते, लक्षात घ्या. तर बघा तिच्या पाया पडल्याने काही वाईट होणार नाही. मला एक नारळ द्यायचा असतो, श्रीफळ, जे शुभतेचे प्रतीक आहे, मंगल्याचे प्रतीक आहे. नारळ आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात जास्त शुभ आणि पवित्र मानला जातो. त्याला कलावा बांधून आवर्जून बहिणीने भावाला हे नारळ द्यावं. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या भावाचं औक्षण करायचं आहे. आता ताई आम्हाला भाऊ नाही आहे तर आम्ही कोणाला राखी बांधावी? तर खरं तर बघा रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते खूप आधार आणि आपल्यासाठी मदत देणारं असतं. आपण आयुष्यामध्ये फक्त रक्ताचेच नाते निभवत नाही तर असंख्य असे मानलेले नाते असतात जे आपण आवर्जून निभवायचा प्रयत्न करत असतो. आणि आयुष्यामध्ये कधी ना कधी आपण कोणाला तरी भाऊ मानलेलाच असतो. आणि नसेल तरी आपले महाराज आहेत की तेच आपले आई वडील भाऊ बंधू सखा सर्व काही आपले महाराज आहेत. तर नक्कीच तुम्हाला आपल्याला तर देवांनाही राखी बांधायची आहे, पण तरीसुद्धा भाऊ नसेल तरी मानलेल्या भावाला राखी बांधावी. पण तर बहिणीची रक्षा करते, नक्कीच तुम्हाला बहीण असेल तर बहिणीला पण राखी बांधावी आणि भाऊ जरी असेल तरी भावाला पण राखी बांधावी आणि बहिणीला पण राखी बांधावी. खरं तर रक्षाबंधन हा आपुलकीचा सण आहे, मायेचा आहे, प्रेमाचा आहे, कोणी कोणावर डिपेंड नाही आहे.
भाऊ बहिणीवर नाही आहे, बहीण भावावर नाही. अगदी तुमचे दुरवलेले नाते जरी असेल तरी स्वतःहून भावाने बहिणीला फोन करावा आणि तिला आपल्या घरी बोलवावं, बहिणीचा मान सन्मान करावा आणि बहिणीने पण सगळं काही विसरून फक्त भावाचं चांगलं व्हावं, भावाचं कल्याण व्हावं. आणि प्रत्येक बहिणीला वाटत असतं की माझ्या भावाला नोकरी लागावी, माझ्या भावाचं लग्न व्हावं आणि माझ्या भावाला चांगली बायको मिळावी. तर आपलं अख्खं आयुष्यात तर आपल्या संसारात जातं, पण त्याच्यातलं बरेचसेच पाठ आपण आपल्या हेच असतं की माझ्या भावाचं चांगलं व्हावं, माझ्या बहिणीचं, माझ्या सासू सासऱ्यांचं, नंदेचं, प्रत्येकाची आपण काळजी करत असतो. आणि हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की आपण आपल्या भावासाठी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करायची असते की त्याचं सगळं चांगलं व्हावं, शक्ती आपण आपला द्यावं. मी बहिणीला पण सांगेल की भावाकडून जे काही मिळालेलं आहे ते प्रेमाने स्वीकारावं. पण मी तुम्हाला सांगते की नारळाचं काय करायचं तर बघा, अर्थात तो दुसऱ्या दिवशी भावाने तो नारळ फोडावा आणि स्वतः ग्रहण करावा. आता तिला ज्याला आपण श्रीफळ म्हणतो तरी सुद्धा हरकत नाही, कारण बहिणीकडून येणाऱ्या ज्या काही सात्विक लहरी आहेत त्या नारळ आकृष्ट करण्याचं काम करत असतं. म्हणून तरी एकतरी आपल्याला भावाला आवर्जून नारळ द्यावा आणि नाही शक्य होत तर मग सगळ्यांनी मिळून एक ड्रेस द्यावा. तुमची जी काही इच्छा असेल तुम्ही असंही करू शकता. आणि नाही दिलं तरी बघा तो बिचारा भाऊ काही म्हणणार नाही आहे. पण मला सांगेल की तोही बहिणीचा मान आहे, तिने तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा करणार नाही. पण तुमचंही कर्तव्य आहे की काही ना काही, फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणजेच साडी असो किंवा ड्रेस असो, यथाशक्ती ताटात कधीही रिकामं जाऊन द्यायचं नाही, लक्षात घ्या. मग ते ताटामध्ये 10 रुपये असो, 50 रुपये असो, 100 रुपये जे काही असेल ते ताटात टाकावे. किंवा रक्षाबंधन आलेले आहे तर बघा बहिणीला साडी घ्यावी. जे काही तुम्हाला करणं शक्य होईल तर ते तुम्ही करू शकता. होय, आता सण आनंदाचा आहे. आता प्रत्येक भावाच्या आयुष्यात सुख समाधान मिळून दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.